आज सकाळी गणेश चढवण्यासाठी भाजी बनवलेली आहे मेथीची. तर सगळ्यांना शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. इकडे कढीची तयारी चालू आहे. मेथीच्या भाजीमध्ये मी घातलेली आहे उडीद डाळ भिजवून आणि लाल तिखटची बनवली आहे, शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून मेथीची भाजी. आणि इकडे ही कढी फोडणीला घातली आणि कढी मी आरावरती ठेवली कारण मग कढी फुटते. तिला वरून छान अशी कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर पण भरपूर माझ्या मैत्रिणीने दिलेली आहे. काल मेथीची भाजी, कोथिंबीर असं सगळं तिनं मुलीजवळ पाठवून दिलेलं होतं. आणि ह्यांची मस्ती कशी चालू आहे बघा. तर काय झालं आहे, आज दिवसभर ह्यांना आतमध्ये ना त्यांचे ते जे आहे ना घर तारे, म्हणजे ह्याचं घर आहे ते असं जाळी टाईप घर आहे ते. त्यांच्यात आम्ही काय करतो, दिवसभर त्यांना ठेवतो आणि थोडा वेळ खाण्यासाठी बाथरूम असं त्याच्यासाठी बाहेर काढतो. नाहीतर काय होतं, मग सवय लागते आपलीच त्यांना, मग आत कोंडलं की ओरडत बसतात. केवढी छान झालीत ना आता. दोघं एवढी भांडणं करतात, एवढी मस्ती करतात की काय विचारू नका. आणि समजते त्यांना आता त्यांची नावं घेतलेली. तर ह्यांचं नाव काय आम्ही जास्त हे ठेव, कारण मला आवडतं खूप छान नावं ठेवायला, पण बाकीच्यांना पण ती बोलायला आली पाहिजे. मग आधीची जे आमच्याकडे आहे ना काळ्या होता, मग तो बरं नसल्यामुळे गेला. लाल्याला पण तसंच झालं, तो पण सेम तसंच झालं. मग ह्या दोघांची पण नावं आम्ही काय ठेवली आहेत, एकाचं लाल्या एकाचं काळ्या. हे बघा केवढे भांडण करतायत. तर आमच्याकडे ना, मी काल व्हिडिओमध्ये बोलली आहे की बिबट्या आलेला आहे आमच्या म्हणजे एरियामध्ये. आमच्या काही घराजवळ काय आम्हाला दिसलेलं वगैरे नाही आहे. तर बाजूला आमच्याकडे आला असं आलेलं आहे, कळालेलं आहे. तर रात्री आम्हाला असं कळालं मावशीच्या इकडे गेल्यानंतर की इकडे तडवळ त्या साईडला वाटतं ढोराळे गाव आहे, तिथे त्यांनी वासरावर हल्ला केला आहे. मग ते वासरू गेलं का काय काय माहिती. तर असं आम्हाला समजलं होतं. तर हे बघा मी चुटकी वाजवते, तर तो काळ्या काय करतोय, त्याला हे करून देत नाही, उडी मारून देत नाही आहे. तो त्याला उडी मारून देत नाही आहे. असे आगाव झालेत दोघंजण. तर कसे दिसत आहेत बघा. आणल्यानंतर वेगळे दिसत होते आणि आत्ता वेगळे दिसत आहेत. तर मला जायचं आहे मावशीकडे. जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. त्याच्यासाठी मी जाणार आहे संध्याकाळी. आता दिवसभर काय जाणार नाही. आणि हे बघा, इथं फिक्स जागा आहे. इथं काय जर कपडा पडलेला असला की हा लाल्या आहे, जो हा कलर आहे ना त्याला आम्ही लाल्या म्हणतोय. असा स्किन कलर ते आहे त्याचा, त्याला लाल्या. आणि तो काळ्या काळ्या कलरचा काळ्या. बघा केवढी मस्ती आहे. आणि तिथं बसायला खूप आवडतं त्यांना. आणि इकडे बघा, ही मी कपडे धुत होते, तर ही इकडे येते. काय तिला आवडतं काय माहिती, इकडे यायचं आणि असं इकडे छान लोळत बसायचं. तर हे जुंधळा म्हणजे आपली ज्वारी एवढी सुंदर आता झालेली आहे. आणि इकडे हरभरा पण आलाय, म्हणजे आता फुलं लागतीलच, कळ्या वगैरे लागल्यात. आणि ज्वारी खूप छान अशी झालेली आहे. आम्ही जेव्हा लग्नाला गेलो होतो ना, तर मामांनी काय केलं, ज्वारीला पाणी दिलेलं आहे. तर काल काय झालेलं होतं, मला लॉंग व्हिडिओ जी मी चॅनलवर अपलोड केली होती, तर हे आहे ना, ही करडई करडईच बोलते आहे, जवस आहे जवस. जवस मी काय केलं होतं, सांडलं होतं माझ्याकडून, मग इकडे आणून टाकलं. तर ते खूप छान असं उगवलेलं आहे जवस. आणि ज्वारीमध्ये आहे खालच्या बाजूला जवस आहे. मी त्या साईडला गेले की तुम्हाला नक्की ते जवस दाखवेल. तर ज्वारी दाखवावं म्हणलं तुम्हाला. खूप छान अशी भिजवल्यानंतर खत पण टाकलं आहे मामाने त्याला. तर कालच्या लॉंग व्हिडिओला मला अशी म्हणजे बऱ्याचशाच अशा कमेंट खूप छान आहेत. तर एक अशी कमेंट होती की ताई तुम्ही माझ्या कमेंटला रिप्लाय दिला नाही, त्यांना वाईट वाटलं. असं काही नाही, काल थोडी गडबड होती माझ्या मागे, त्याच्यामुळे बहुतेक माझ्या लक्षात नसेल. असं काही नाही. मला एवढं मला छान वाटतं की तुमच्या कमेंट्स आल्या. मी चालू कामामध्ये हातात फोन असला की सगळ्यांना छान असा रिप्लाय देते, असं काही नाही. तुम्ही एवढे छान माझं आमच्या इकडचं गावाकडचं वातावरण, आमच्या सगळ्या व्हिडिओला तुम्ही हे करता, लाईक करता, तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडतात. आणि एका ताईंला तर आमच्याकडे म्हणजे मी सुरुवातीला सकाळी जेव्हा थोडंसं व्हिडिओ घेत असते, रामफळ खूप छान अशी मोठी झालेली आहेत. तर सकाळ सकाळी व्हिडिओ घेत असते तेव्हा पाखरांचा आवाज असतो आणि कोंबड्याचा असा आरवलेला आवाज असतो. तो काय नाही, त्यांना तो आवाज खूप आवडला. तो ना आम्हाला 2 वाजल्यापासून त्रास देत असतो. तो 2 वाजल्यापासून तिघं मिळून ओरडत असतात. एवढं म्हणजे हे होतं ना, सारखी जागी ती कोंबडा ओरडला की. आणि आत्याने आहे ना आंबे खुरपायला चालू केले आहेत. तर हे बघा सुंदर असं आंबे खुरपत खुरपत पुढे गेलेत. आणि अद्रकचं झाड बघा केवढं छान आलं. आमच्या गणेशनी ना ही पावसाळ्यात केलेली कला आहे. तर त्या ताईंला खूप छान असं सकाळचं एकदम असं मस्त वातावरण मी पहिल्यांदा जे दाखवते सकाळचं, सकाळी एवढं सुंदर धुकं पडलेलं होतं की खूप छान वाटत होतं. ते सगळ्यांना खूप आवडतं. आता आम्ही दोघी मिळून काय करणार आहे, पूर्ण जोपर्यंत आता गवार वगैरे खुरपायला आली नाही आहे, तर हे आंबे खुरपून काढतो. आणि चला मी तुम्हाला नंतर काय करते, आंबे बघा केवढे छान मोठे झाले. आम्ही परवा काय केले,
ह्या आंब्याला अक्षरशः ह्यानी पाणी घातले, हंड्याने आणून पाणी घातले दोघींनी. कारण ह्या रानामध्ये आहे ना, जोपर्यंत काय लावत नाही तोपर्यंत ह्याची ड्रीप चालू होत नाही असा गोंधळ झाला आहे. आणि पावसाळा संपून खूप दिवस झाले म्हणून आम्ही दोन्ही बाजूच्या आंब्यांना पाणी घातलं. आणि हे बघा कसे मागे पळत आले, एवढी मस्ती घालतोय. तिथं ना खत आहे, त्या खतावर मस्ती घालत होते. तर 5 वाजत आले, वातावरण केवढं सुंदर झालं. इथलं गवत काय करायचं आम्हाला पेटवायचं म्हणून आम्ही दोघीजणी हे करतोय, गोळा करतोय. आणि हे बघा काळ्या लाल्याला गेला तिथून मागे थोड्या अंतरावर गेला आणि काळ्या पुढे आलेला आहे. तर त्या ताईंना असं सकाळचं आमच्याकडचं वातावरण खूप छान आवडलं होतं. त्यांनी खूप छान अशी कमेंट केली. तर खरंच ताई मनापासून धन्यवाद की तुम्ही खूप छान अशा सगळ्याजणी आमच्या जेवणाच्या व्हिडिओला कमेंट करता. आमच्या दोघी सासूसुना आमचं जे काही काम असतं रानातलं ते सगळ्यांना खूप तुमच्या छान असा सपोर्ट आहे आमच्या ह्याला व्हिडिओला. तर ह्या बघा ह्या साईडनं पण ज्वारी केवढी सुंदर मोठी झालेली दिसते. तर कांद्याकडे जायचं आहे मला, गहू तुम्हाला दाखवायचा आहे. पण काय झालं त्या साईडला मला थोडंसं जायला वेळ नाही आहे. तर चला आता उरकते आणि जाते तिकडे जागरण गोंधळ आहे तिकडे मावशीकडे. तर तिथे पोचल्यावर मला जातानाच लिंब घेऊन जायची होती. ती लिंब घेऊन गेले. कांदा लिंबू गेलं की माझ्याकडे ते काम आलं. आणि एवढा कांदा तिखट होता की अक्षरशः काय विचारायची सोय नाही. तर मग सुरुवात झालेली होती छान. आमच्याकडे कसं असतं म्हणजे आमच्याकडे नाही, आमच्याकडे जागरण गोंधळ नसतो, मावशीकडे जागरण गोंधळ असतो. आम्हाला आहे ज्योतिबा, आमच्याकडे जागरण गोंधळ नसतं. आणि मी पहिल्यांदाच हा जागरण गोंधळाचा कार्यक्रम बघते. तर छान परड्या वगैरे भरून झाल्यात आणि नवरा नवरी दर्शनासाठी आलेत. तर आता काय करतील परडेवाले सगळेजण जेवायला बसतील. तर जेवणात तुम्ही कांदा आणि लिंबू ह्याच्यावरनं बेत ओळखलाच असेल की बेत काय आहे, तुम्हाला दाखवेल पण नंतर. आणि अशी परत इकडं आलो, भाकरी सुंदर बायकाने अशा करून ह्याच्या सुती कपड्यावर खाली अशा पसरून ठेवून वरतून एक कपडा झाकलेला होता. तर मोडून मोडून आम्ही काय करतोय बाहेर देतोय, कारण पंगत बसलेली आहे जेवणाची. तर जेवणात बेत होता मस्त असा मटणचा. तर आमच्याकडे ना बकऱ्याचं म्हणजे हे असतात, बकरी असतात त्याचंच हे आहे. आणि गरम गरम आरावरती हे ठेवलेलं आहे, रस्सा ठेवलेला आहे, त्याच्यामुळे गरम आहे एकदम. आणि इकडे जी आहे ती तरी आहे. ते कसं असतं आधी रस्सा वाढायचा, मग ज्यांना कुणाला तरी हवी आहे त्यांनी ती तरी वरतून घ्यायची, असा जेवणाचा बेत होता. आणि आम्हाला व्हेजसाठी बटाटा आणि वांग्याची मिक्स भाजी केली होती. आम्ही पण जेवण केलं आणि बाहेर अशी सुंदर पूजा मांडलेली होती. ही कडकणी असतात, ही अशी बांधलेली आहेत, ही खायला इतकी सुंदर लागतात ना नंतर. तर चला आता पुढे बघा तुम्ही कार्यक्रम कसा आहे. कसले आप नाही माहित आहे का? कसली तुझ्या पोटात गाठ आहे? गाबुळ्या तोंडाचे पोटात गाठ नीट शिवीला नान काढून. पोटात गाठ असली अगं तुझ्या मुरळीची मग तुझ्या मुरळी संग माझी एक आठ आहे म्हणलं. कसली गाठ आहे? तुझी मुरळी हा, जशी नाचल हा, तसे नाचल, मी जसं नाचल तसं मुरळी नाचलं पाहिजे. मस्ती. नाही जर नाचली हा, तिनं माझी बायको व्हायची. हा. चर्चेला होते का हे मुरळी हवळे रे बायकोला. गाठ आहे तर द्या डाळ. पोरी हरत नाही. हा? हरत नाही. नाही हरत. तुमच्या मुरळीची काय अट्ट आहे? तिनं जर मला हरवलं तर हरवलं तर तिच्या कांद्याच्या साड्या धुवायला. काय करायचं? साड्या धुवायच्या. बघू उद्या सकाळी धुण्यात पडलं. दोन्यात पडलेलं हा. घरच्या हा, बरं असू द्या. हा, तुमच्या मुरळीनं मी जसं नाचलं तसं नाचलं पाहिजे. हा. काय नाही असतं? जर नाचलं तर तिनं माझी बायको व्हावी लागेल सगळी साक्षाला येईल. तुमच्या मुरळीच्या आईला हॉटेलात कामाला होती का? मुरळीबाई, या मुरळीच्या आई काय हॉटेलात कामाला होती का? हॉटेलात कशाला जायचं? काय सांग? सगळ्यांनी कशी नाचते केली मी सोडली. मुरळीबाई, तुमची
सगळ्याची ती सकाळची सोय करते नाश्त्याची. असू द्या, ह्याच्यापेक्षा बारी. पुढे बारी. तुझ्या बाईला कुस्ता येत नाही का? असलं डान्स असते काय? खाली लय दगडायची व. ही dance आहे का नाही? आहे का नाही dance? आता डान्स असतो. असं dance नसतो. त्याच्यापेक्षा बी भारी आहे. त्याच्यापेक्षा बारी. आता एका डावात झाली, आता दुसरा डाव. हा, पाय घ्यायला लागला. उद्या. पुण्या बाजा. नको बोलायला बाबू आमच्या बाईला. काय झालं बाई? असं का? चल तिकडं, चल तिकडं. तिकडं कशाला काय तसं करणार? नाही म्हणलं. तुम्हाला वेगळा गैरसमज करून घेऊ नका. चल तिकडं कसं म्हणलं कसं ना. होतंय बरं? दारात माणसं बसली. आम्ही बघितलंय. चल तिकडं म्हणलं नाही. हा. तुला काय म्हणलं माहिती का? हा, 5 नामाचं 5 तत्वाचं जागरण झालं म्हणलं. हा, उतरू यावं, घेऊया आरती, उतरू यावं, घेऊया पैसे, हा. जाऊया घरी. 5 वाजता उतरा. आणि पाय नको नाही. नाही का झालं? बरं असू द्या, ह्याच्यापेक्षा होऊ द्या, खाली बस. या जावाला नाही बाईला. येत नाही. त्याच्यापेक्षा बारीक होऊ द्या. सगळ्यांनी लक्ष द्या. सगळ्यांनी लक्ष द्या, कोण हरतय. तुमच्यावर आहे सगळं आता जवळ. हरली का नाही? बाय हरली. माहिती का? पाय हारले. हरली बाय हरली. पाय हारले. तुमच्या जर बाईला असं वर टांगणं करून नाचता येत नसेल तर आल्या नवर देवाची पॅन्ट मागायची. त्यानं दिली असती की दुसरी काय पण पाय पॅन्ट घालीत असते. नवरा बायकोची भांडणं झाली नसती, वहिनीला मी समजून सांगितलं असतं. म्हणलं की राव, चिमणी माझी ओढून गेली.